तुम्हाला माहिती आहे का, कुरुवंशाचा राजा धृतराष्ट्र जन्मताच अंध का होता आणि कुरुक्षेत्राच्या युद्धात त्याचे 100 पुत्र डोळ्यादेखत मारले गेले? हा केवळ योगायोग होता की मागील जन्मातील हिशोब या रहस्याचा धागा धृतराष्ट्राच्या 50 जन्म आधीच्या एका क्रूर कृत्याशी जोडलेला आहे? त्या जन्मात धृतराष्ट्र एक अत्यंत क्रूर राजा होता. एके दिवशी जंगलात शिकार करताना त्याला एका झाडावर 100 पक्षी आणि त्यांची पिल्ले आरामात बसलेली दिसली. ती क्रूर राजाने करमणुकीसाठी त्या झाडाला आग लावून दिली. आगीच्या ज्वाळांपासून वाचवण्यासाठी पक्षी सैरावैरा धावू लागले, पण राजानं बाणांचा वर्षाव करून त्या 100 पक्ष्यांचे डोळे फोडले आणि त्यांना जिवंत जाळून मारले. मरताना त्या निष्पाप पक्ष्यांनी राजाला शाप दिला की तू सुद्धा त्याच वेदनेतून जाशील. पण मग प्रश्न पडतो, 50 जन्मानंतरच हा शाप का लागू झाला? श्रीकृष्णानं याचं उत्तर देताना सांगितलं होतं की कोणत्याही कर्माचं फळ मिळवण्यासाठी पुण्य लागतं. 100 पुत्रांच्या मृत्यूचे दुःख सहन करण्याची क्षमता मिळवण्यासाठी धृतराष्ट्राला 50 जन्म पुण्य गोळा करावे लागले. नियतीचा खेळ पहा. ज्या पुण्याचा उपयोग मोक्षासाठी व्हायला हवा होता, त्याच पुण्यानं धृतराष्ट्राला त्याच्या पापाचे फळ भोगण्यास पात्र बनवलं. एका शिकारी राजाचा अहंकार हस्तिनापूरचा विनाश घेऊन आला. कर्माचा हा सिद्धांत तुम्हाला कसा वाटला? कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच पौराणिक रहस्यांसाठी जीवनालय चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.